हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर एका ताईंनी खूप वेळा कमेंट केली होती ना आपल्या दोन्ही पण चॅनलवरती, डेलीच्या व्लॉग या चॅनलवरती सुद्धा आणि आपल्या फॅशन डिझायनरच्या चॅनलवर सुद्धा, की ताई 40 साईजचं बोटनेक ब्लाऊज कटिंग मला दाखवा. तर आता हे फ्रंट आणि बॅक दोन्ही पण बोटनेक असणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मोठी साईज असल्यामुळं मापे किती घ्यावं, मुंडा किती घ्यावं, शोल्डर किती घ्यावं हे बऱ्याच ताईंना समजत नाही. तर या सगळ्या गोष्टी प्रॉपर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अगोदर आपण पेपर कटिंग करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. तर बघा, आता हे 40 साईजचा मापाचा ब्लाऊज असल्यामुळं आपण ह्याची उंची आहे पूर्ण जो शोल्डरपर्यंत आपण जी उंची घेतो ती उंची आपल्याला घ्यायची आहे 13 इंच आणि 1 इंच ॲड करून आपण 14 इंच उंची घेणार आहोत. तर आता ब्लाऊजची उंची 13 इंच आहे कस्टमरच्या, तर मी इथे 1 इंच ॲड केलं आहे आणि 14 इंच उंचीवरती कटिंग करायचं आहे. तसंच ब्लाऊजची उंची कस्टमरच्या 12.5 आहे. आता प्रत्येकाच्या ब्लाऊजची उंचीप्रमाणे मापं कमी जास्त होऊ शकतात. आणि शोल्डरसुद्धा तुम्ही डायरेक्ट कस्टमरच्या पाठीवरती म्हणजे शोल्डरवरती मोजून घ्यायचं, ह्या खांद्यापासून ते दुसऱ्या खांद्यापर्यंत म्हणजे व्यवस्थित माप मोजून घ्यायचं आहे. आणि त्या खांद्याचं जेवढं तुमचं येते पूर्ण खांदा त्याचं निम्म आपल्याला याच्यावरती टाकायचं आहे शोल्डर. ठीक आहे. आता इथं बघा, मी इथं 17 इंच पूर्ण शोल्डर आहे त्यांचं, तर मी इथं टाकलेलं आहे 8.5 इंच. नाही 8.5 इंच मी इथं टाकलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर गळ्याची रुंदी जी आहे ती इथं 4 इंच घेतलेली आहे आणि उंचीसुद्धा मी इथं 4 इंच घेतलेली आहे बॅकची. ठीक आहे. त्यानंतर गोल आकार देऊन घेते. आणि त्यानंतर शोल्डरचं माप येतं. तर शोल्डर तुम्ही आता बघा, प्रत्येक मापाचं कमी जास्त असतं, म्हणजे प्रत्येक मापानुसार शोल्डर कमी जास्त होतं. ते तुम्हाला सांगते. आता इथं मी शोल्डर 7.5 इंच घेणार आहे. 38पर्यंत 36पर्यंत आपण 7 इंच घेतो. त्याच्या पुढचं आपल्याला 7.5 इंच घ्यायचं आहे. मी इथं शोल्डर 7.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर इथं मी अशा पाव इंच थोडंसं म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडीशी एक रेष कमी असं पाव इंच आपल्याला शोल्डरला उतार द्यायचा आहे. गळ्याच्या साईडपर्यंत आपल्याला टोक काढायचं आहे आणि खांद्याला उतार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं छातीचं चौथा भाग टाकायचा आहे. छाती आहे 40 इंच पूर्ण घेर, त्याचा चौथा भाग इथं 10 इंच टाकला आहे. आणि जो आपण मुंडा घेतला आहे ना त्याच्या आतमध्ये आपल्याला अर्धा इंच यायचे बघा अशा पद्धतीने. आणि आपल्याला अशी तिरकी लाईन वळून आपल्याला हे पूर्ण मार्किंग व्यवस्थित लेवलमध्ये करून घ्यायचं आहे. ठीक आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. कारण जे जे ब्लाऊज घासलं जातं इथं दाटलं जातं, म्हणजे जिथं काकेमध्ये टाईट होतं ते इथं होत नाही. आणि व्यवस्थित मुंड्याचा शेप आला तर तुमचा ब्लाऊजसुद्धा फिटिंगला छान बसतो. त्यानंतर मी इथं शिलाई मार्जिन 2 इंच ॲड केलेलं आहे. आणि जिथून आपण कोण आलेला आहे आतमधला त्या कोणापासून पुढे वरती 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि हे पॉईंट आपण जुळून घेतलेले आहेत. आणि इथं मागच्या मुंड्याचा आपण आकार देऊन घेतलेला आहे. आता पुढच्या मुंड्याचा आकार पण आपण जर डबल फोल्ड कपडा असेल किंवा डबल फोल्ड पेपर असेल आणि आपल्याला तिथं द्यायचं असेल तर तिथं तुम्ही अर्धा इंच आतमध्ये येऊन डायरेक्ट तुम्ही इथं देऊ शकता. कारण जे मागच्या मुंडा असतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच आतमध्ये येऊन आपल्याला पुढच्या मुंड्याचं माप मार्किंग करायचं असतं आणि कटिंग करायचं असतं, मग ते कोणताही ब्लाऊज असो. तर बघा, त्यानंतर कमरेचा चौथा घेर टाकायचा आहे. आणि बॅकला आपल्याला टक्सला 1 इंच जातं ते टाकायचं आहे. 2 इंच शिलाई मार्जिन टाकायचं आहे. कोणत्याही मोठ्या मापाचा ब्लाऊज असेल तर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घ्या. नवीन शिकणारा असाल तर अशा पद्धतीने मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे बॅकचं. आता इथं तुम्हाला बॅक बोटनेक हवं आहे, फ्रंट डीपनेक हवं आहे. तर फ्रंटला तुमचं जसं ब्लाऊज असतं कटोरी, प्रिन्सेस, 4 टक्स, तुम्ही जसं डीप नेकमध्ये कटिंग करता समोरचा गळा 5 इंच 6 इंच तशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून ह्या कटिंगला जोडू शकता. फक्त शोल्डर जी पट्टी असते वरची शोल्डरची ती आपल्याला थोडीशी ब्रॉड घ्यायची, म्हणजे जे शोल्डर आपलं 2.5 इंच 3 इंच असतं नॉर्मली, तर ते शोल्डर आपल्याला इथं 3.5 ते 4 इंच घ्यायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने नाहीतर मग तुम्हाला दोन्ही पण बोटनेक पाहिजे असेल बॅक आणि फ्रंट तर मग तुम्हाला हे व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता हे फ्रंटचं सुद्धा मी बोटनेकचंच कटिंग करून दाखवणार आहे. पहिलं आपण हे कटिंग करून घेऊयात. आता इथं मी कटिंग करून घेतलं आहे. मी तर गळा काही कटिंग नाही केला, जसा ड्रॉ केलेला आहे तसाच आपण डायरेक्ट कपड्यावरती मार्किंग करून घेतलं आणि तिथं नंतर कटिंग केलं तरी पण चालेल. पण थोडक्यात तुम्हाला बोटनेक ब्लाऊजचं कटिंग कसं असतं ते दाखवण्यासाठी पेपर कटिंग मी केलेलं आहे.
तर पाहू शकता मी तरी सिंपली असेच करते. आता आपण दुसरा एक पेपर घेऊया. आता मी इथं पेपर घेते, पण आता माप मोठं असल्यामुळं मला दुसरा पेपर घ्यावा लागला. आणि आता मी त्याच पेपरवरती तुम्हाला फ्रंटचं सुद्धा कटिंग करून दाखवलं असतं. आता मी इथं पेपर ओपन करून घेते. अगोदर मी इथं कट करून घेणार होते, पण माझ्या लक्षातच आलं नाही की मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे, कारण मोठ्या मापाचा ब्लाऊज असल्याच्यानंतर एक पेपरचा एक पदर पुरत नाही. तर बघा आता इथं आपल्याला प्रिन्सेस कटचा टक्स पॉईंट घेतल्याच्यानंतर पुढे आपल्याला 2, 2.5, 3 इंच काय असेल ते वाढवावं लागतं. ते पुढे पेपर राहत नाही, त्यासाठी मग मी इथं दुसरा पेपर निवडला. तर मी तुम्हाला पुढे दाखवते त्या पेपरवरती मार्किंग करून. ठीक आहे, अगोदर मी आता इथं सरकून घेते. आता मी एक दुसरा डबल फोल्ड पेपर घेतला आणि त्याला अजिबात कटिंग वगैरे केलं नाही. दुसऱ्या साईडने मी इथं जी बंद बाजू असते आपली, ती बंद बाजूला अशा पद्धतीने ठेवायचं आहे. जशावरची तशावरच खाली आणि वरती सगळं व्यवस्थित आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. फिटिंग लेवल, मुंडा, शोल्डर वगैरे, कारण आपण दुसरं मग मार्किंग याच्यावरती करणार नाही आहेत. फक्त जे प्रिन्सेस कट असतं ते आपण मार्किंग करून फ्रंट साईड कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी जे काय आहे ते कट करून घेतलं. जी गळ्याची रुंदी आहे तिथे थोडंसं मार्किंग करून घेतलं आहे. त्यानंतर मुंड्याचं आपण लेवल करून घेऊया. जसं आपला चौकोनी डब्बा असतो तसं आपण व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. आणि जे आकार होता मुंड्याचा मागच्या, त्याच्या आतमध्ये येऊन आपल्याला अर्धा इंच असा आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला मिळून जातो. त्यानंतर बघा इथं मी जे मागचा आता बोटनेक आहे, फ्रंटनी सुद्धा बोटनेक टाकायचं असेल तर 4 इंचच गळा रुंदी घ्यायची. आता फ्रंटने 4 इंच आणि मागं सुद्धा आपण बॅकने सुद्धा 4 इंच घेतलेली होती. तर फ्रंटनी सुद्धा आपल्याला 4 इंच गळा रुंदी आणि उंची दोन्ही पण घ्यायची आहे मोठ्या मापासाठी. हे जे 40 इंचचं माप आहे ते हेच माप तुम्ही डायरेक्ट 42 इंचाला सुद्धा वापरू शकता. अशा पद्धतीने त्यानंतर मी हुकलूक पट्टीच्या तिथून आपण आतमध्ये 4 इंच यायचं आहे आणि वरती पण 4 इंच यायचं आहे. आणि बघा अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचे. पण ते आता बघा, आता हे बोटनेक ब्लाऊज आहे, पण आपल्याला बोटनेक ब्लाऊज असल्यामुळं काय करता येतं, आपण जे प्रिन्सेसचा आकार असतो ते थोडासा वरती द्यायचा आहे. कारण जर बोटनेक ब्लाऊजचं तिथं आपला मुंडा गेला, ज्यावेळेस आपण प्रिन्सेसचा भाग जोडतो तर इथं पाहू शकता, तर मग त्याच्यामुळे थोडंसं आपण वरती द्यायचं. ज्यावेळेस आपला डिपनेक सिंपल ब्लाऊज असतो त्यावेळेस आपण कोण्यापासून आकार द्यायला सुरुवात करतो. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं मी 2.5 इंच घेतलेला आहे, तर पुढं सुद्धा मी 2.5 इंच वाढवलेला आहे. त्यानंतर इथं सुद्धा आपला अर्धा इंच जाणार आहे, तर मी इथं पुढे सुद्धा अर्धा इंच वाढवलेला आहे. म्हणजे कसं ते कटिंग केल्याच्या नंतर आपल्याला मुंड्याचे तिथं प्रिन्सेस आणि फ्रंट पॅटर्न जोडण्यासाठी आपल्याला तिथं अर्धा इंच जाणार आहे. आणि इथं टक्स पॉईंट काढण्यासाठी आपल्याला इथं जितकं जाईल तितकं. आता इथं बघा टक्स पॉईंट तुम्हाला जर छाती भरपूर असेल कस्टमरची, आता 40 म्हटल्याच्या नंतर असेलच, पण त्यावेळेस तुम्हाला हे अशा पद्धतीने सुद्धा एक टक्स पॉईंट तुम्ही काढू शकता आणि प्रिन्सेसची कटोरी मार्जिंगमध्ये तुम्ही दुसऱ्या कपड्यावरती वाढवू शकता. पण इथं तसं न करता मी तुम्हाला 2 भागाची कटिंग आकार दाखवले, तर इथं तुम्ही अशा गोल पद्धतीने आकारसुद्धा देऊ शकता किंवा असा कर्क पद्धतीने सुद्धा देऊ शकता. ठीक आहे, ते तुम्हाला दाखवलं. आता मी फक्त एकाच पद्धतीचा कटिंग करणार आहे, तुम्ही सुद्धा तेच करा. ठीक आहे, आता आपण कटिंग करूया फ्रंट साईडचं आणि कटोरी आणि साईड पॅटर्न वगैरे मार्किंग केलेलं आपण ते सगळं कट करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने इथं आपण आकार देऊन घेतलेला आहे. आता इथं आकार देण्यासाठी ना बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये असतात. आता बघा अशा पद्धतीचा पण एक आकार असतो, ते पण मी तुम्हाला दाखवते थोडक्यात, पाहू शकता. आता हे आकार आपण नॉर्मली प्रिन्सेस कटला वापरतो आणि गोल आकारसुद्धा तुम्ही इथं देऊ शकता, पण तिथं मग टक्स पॉईंटसुद्धा छान येतो. आणि तुम्ही जो पहिला मी आकार दाखवला तो सुद्धा देऊ शकता, तसं काही नाही, तुम्ही कोणताही देऊ शकता. त्यानंतर मी फ्रंट आणि बॅक दोन्ही पण व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही इथं आता कटोरी झालेली आहे तयार. आता तुम्ही म्हणता ही जोडल्याच्या नंतर हे थोडंसं असं होईल का, तर तसं नाही होत जोडल्याच्या नंतर. आणि जर तुम्हाला इथं कटोरी वाढून घ्यायची असेल तर तुम्ही ज्यावेळेस हे पेपर कटिंग अस्तरवरती ठेवून कट करता त्यावेळेस सगळ्या साईडनी म्हणजे खालच्या साईडनी तुम्ही इथं 1 इंच प्रिन्सेसची कटोरी वाढून घ्या, म्हणजे कमी पडणार नाही. ठीक आहे, तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण बोटनेक ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. बाय.